यांची अवकात यांची लायकी ह्या जनतेनं मतपेटीतून दाखवली पाहिजे। प्रत्येक नगरसेवकाचं आपल्या विरोधात राहिलेल्या उमेदवाराचं डिपॉझिट जप्त झालं पाहिजे ही या परांडा शहरवासियांची अपेक्षा आहे आणि ते करून दाखवतील। आपण फक्त त्याला सपोर्ट करायचा आहे, आपण फक्त सपोर्ट करायचा आहे। कारण तुम्ही बघितलं असेल जाती जातीचं राजकारण, धर्माचं राजकारण आणि तुम्ही बघितलं असेल आतापर्यंत। मग कुठल्या पद्धतीने तुम्ही चालताय? एका बाजूला शिवाजी महाराजांचं नाव घ्यायचं, आपण थोडं मागे इतिहासात जाऊ 300 वर्ष। माझं त्यांना चॅलेंज आहे, या व्यासपीठावर चर्चा करू, ओपन चर्चा करू। शिवाजी महाराजांनी काय जातीभेद केला? 18 पगड जात 12 बलुतेदार ही शिवाजी महाराजांची चौकट होती की नाही? अरे मुस्लिम त्या ठिकाणी तुमच्या तोफखान्याचे प्रमुख होते, महाराजांना विश्वास वाटला नसेल? जो इतर राहतो तो हिंदू मुस्लिम, तो पाकिस्तान धर्मी नाही का? तो आमचा आहे, तो भारतीय आहे, त्याचा आम्हाला अभिमान आहे। बाकीचं बोलायचं नाही त्याच्यावरती। अरे तुम्ही चालवलंय काय? म्हणजे स्वतःच्या स्वार्थासाठी योग्य पद्धतीने इथं नाही ही मुस्लिम विरोध, दुसरीकडे गेलं नाही ही वंजारीचं आपलं जमत नाही, तिकडे गेले ओबीसीने आपलं जमत नाही, हे मराठा डेंजर। आणि काय चाललंय काय? काय जनता एवढी मूर्ख नाही? 18 पगड जात 12 बलुतेदार, आज 400 पोरं माझ्याकडे दत्तक आहे, सर्व धर्मातले त्यांच्यावरचे अक्षता टाकेपर्यंत वचन मी त्यांच्या कुटुंबाला दिलेलं आहे। हाताने माणसात मतभेद करून डिवाइड अँड रूल हे चालणार नाही आणि मी ते चालू देणार नाही। कुठल्याही टोकाची भूमिका घेण्याची वेळ आली, मी घेतल्याशिवाय राहत नाही, एकदा करून दाखवलेलं आहे आणि म्हणून पुन्हा माझ्या वाटेला जायचं हे लक्षात घ्या। मी गप्प बसलो, 1 वर्ष शांत बसलो, ह्याचा अर्थ की एक व्यथा असते माणसाची, व्यथा असते की ज्या भूमपरांडा वाशीसाठी 60 वर्षात जो निधी आला नाही तो 3 वर्षात मी करून दाखवलं। जवळपास 1.5-2 हजार कोटीचा निधी आणला भाई, आपल्या परांडा शहरासाठी जवळपास 200 कोटीचा निधी आणलेला आहे, खेचून आणलेला आहे। निधी येत नसतो, तुम्ही होताच नाही इतके दिवस, सत्तेतच होता, का निधी आणता आला नाही? का विकास करता आला नाही भाई? आता काय ते हे असल्यामुळं। अरे पहिली शिवजयंती जर परांड्यामध्ये साजरी केली असेल मागच्या वेळेस, की बाईने साजरी केली, कुठे होते तुम्ही? आणि म्हणून एक वेगळ्या पद्धतीचा अजेंडा, सर्व धर्म संभाव आणि विकास, बस ह्याच्याशिवाय मला काय नाही। बाई तुम्हाला वचन देतो, तुम्ही नगराध्यक्ष व्हाल, 3 डिसेंबरला आपण गुलाल उधळू, शिवसेना जिंदाबाद धनुष्यबाण आणि 20+1 आणि समोरच्याचं डिपॉझिट जप्त, हाच अजेंडा ह्या परांडा शहरासाठी असेल। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।